व्यापाऱ्यांनी असा मेसेज केलाय की बाजार पडले घाबरून जाऊ नका, अजिबात घाबरायचं नाहीये. तुम्हाला डासाळलेलं वाटले का बाजार येते काय? नाही काय सुद्धा नाही. तुम्हाला वाटले का डासाळलेले? आलं लक्षात. आता तुमचं मला नाव सांगा, तुमचा अनुभव कालचा म्हणजे जे काय अनुभव व्यापाऱ्याचा मला सांगा, व्यापाऱ्याचा अनुभव सांगा मला. माझं नाव विलास नाना हजारे. रानात मला सरसकट 50 रुपयांनी मागितलं होतं. मी नाही दिलं. मग मी तिथं कधीच देत नाही. आपलं किडी चौधरी डायरेक्ट रोखोक समोरासमोर काय असेल ते कमी हो जे असो, आपला विश्वास पक्का, काम गॅरंटीचं, त्याच्यामुळे काही शंकाच येत नाही. डोळं झाकून आम्ही येतोय. तुम्हाला ऍव्हरेज काय पडलं आज? आज मला वाटतं 1,68,000 पट्टी. तर एक पट्टी, दुसरी पट्टी 50 केजीची पट्टी आहे. हा ऍव्हरेज सांगा मला. किती ऍव्हरेज असेल? 0 कटिंग कसं ऍव्हरेज आहे? 75 रुपये ऍव्हरेज आहे. 0 कटिंग मध्ये 25 रुपये फायदा आहे. जर त्यांनी सरसकट जर जागा दिला असता तर त्यातनं काही मार्गदर्शन थोडाफार केला असता, कमीत कमी 25-30 रुपये किलो वाढ होते. हे ज्वलंत उदाहरण समोर पट्टी त्यांच्या हातात दिलेली मी. तेवढा विश्वास त्यांचा आहे. गेली 10 वर्षापासून आपल्याकडे येते. जे केडी चौधरीला जॉईन झालेले आहेत ते व्यापारी पण बागेत फिरकत नाही. जर फिरकवला तर विनाकारण त्याची राळ करून घ्यायची नाही, म्हणून ते म्हणतात तू येऊच नको बागेमध्ये, एवढं खात्रीशीर जाणू शकतो. आता हे जुने आणि नवीन शेतकरी ह्यासाठी शेजारी बसले, तुम्ही दोघांना शेजारी बसले, एक कुठेतरी अनुभव निर्माण होत तयार होतो. येत असताना जागेवरती व्यापारी फक्त सिलेक्टेड माल त्याचा घेऊन जातो आणि आपला माल जो आहे जास्त त्याचं मल जागेत रिजेक्शन करतो. 25% नेसोय द्या माल, 75% तसाच ठेवतोय. बोली करताना 1 टाक देतो, 2 टाक देतो, थोडं खैरं देतो. काय एकदा तोडायला सुरुवात केली की काही नाही. म्हणजे बोली कराय वेगळा, तोडाय दुसराच. त्यांचं ते सांगणंच तसं असतंय. कटिंगला तर सीएल का बघायचं असं एकदम तेवढंच घ्यायचं. म्हणजे त्याची टीम पण तशी रंगलेली असते. हा, त्याच्यामुळं अजिबात थांबूनच देत नाही आम्ही. तर बरोबर. आता मला तुमचं नाव सांगा. बोला बोला. शिवप्पा पुजारी, हा, सोन्याला. कसं वाटतंय तुम्हाला पुण्याकडे आल्यानंतर? पुण्याला चांगला आहे माल. चांगलं आहे, चांगला आहे. रेट चांगले आहे. जागेवरती रेट कसा आहे? जागेवर काय ते मोठा घेऊन जातंय, बारका सोडतंय आपलं ते हा. ते बारकाचा आणण्यात आता 30 रुपयाने मागतो तो. आता आम्हाला सरासरी 55-60 रुपये पडतात. म्हणजे कमीत कमी मी सांगितल्याप्रमाणे की 25-30 रुपये किलोला तर वाढतायतच, 100% वाढतायत. खर्च जाऊन वाढते. खर्च जाऊन वाढतात, ते खर्च जाऊन वाढतात. मला सांगा, एखाद्याची 10 टन जर बागा असेल तर 30 रुपयाने ते 3 लाख वाढणार आहे. आणि 1 महिन्यात तुला दाम दुप्पट कोण देऊ शकत नाही, कुठली बँक देऊ शकत नाही, कोणी देऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपण पण लक्षात दिलं पाहिजे की माल विक्री करत असताना सुद्धा आपण युट्यूब चॅनल अजिबात म्हणजे आवर्जून पाहायला पाहिजे. आणि ज्यांनी कोणी युट्यूब चॅनल पाहिला नसेल त्यांनी आवर्जून युट्यूब चॅनल पहा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करून ना शेअर पण करा, जेणेकरून इतर जणांना, काही लोकांना पण पाहायला मिळेल. मी आपल्याला सांगू इच्छितो की इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा रेट चांगले राहतील. कारण का आपण पाहिलं असेल की आता मालाची आवक घट्ट झालेली आणि जागेवरती व्यापाऱ्यांनी फार पूर्ण मंद वातावरण करून दिलं. परंतु जागेवरच्या शेतकऱ्यांनी आवर्जून सांगतो, जे नवीन शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो, त्यांनी एकदा मोकळं फिरायला मार्केटला आलं पाहिजे. मोकळं फिरायला आल्यापासून इथं हिस्ट्री तपासणी केली पाहिजे. ही तपासणी करत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टीची जर अडचण असेल तर इथं सगळ्या गोष्टीची अडचण तुमचं निवारण होऊ शकतं. आणि कुठला रेट काय जाऊ शकतो हे तुम्हाला युट्यूब चॅनलमध्ये पण दिसतोय आणि इथं लाईव्ह पण दिसतोय. मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की येणाऱ्या 22 नोव्हेंबरला केडी चौधरी उद्योग समूहाचे संचालक आदरणीय तानाजी बापू चौधरी यांची कन्या श्रुतिका तानाजी चौधरी यांचा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम असल्यामुळं 22 नोव्हेंबरची विक्री व्यवस्था बंद आहे. मार्केट चालू आहे पण विक्री व्यवस्था बंद आहे. परंतु आपल्याला सर्वांनाच मेसेज आलेले असतील, तुम्ही आवर्जून मेसेज चेक करा आणि त्या दिवशी आवर्जून सर्वांनीच लग्नाला यायचं आहे. एवढंच नम्र आवाहन या ठिकाणी करू इच्छितो. धन्यवाद.